नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शिंदे गटाच्या आमदारांची झाली धावपळ सुरू, तर उद्धव ठाकरे गटात होतोय जल्लोष। ठाकरेंनी आपला ब्रह्मास्त्र अखेर बाहेर काढला। शिवसैनिकांमध्ये होतोय जल्लोषाचा कार्यक्रम। ठाकरेंच्या हुकुमी एक्क्यानं वाढवली भाजप आणि शिंदे गटाचं टेन्शन, आणि हाच हुकुमी एक्का मारणार आता सर्वात मोठी बाजी। चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ठाकरेंना शिंदे गटाने धक्क्यावर धक्के देत गेले, मात्र याच एकनाथ शिंदेंना कुठं माहित होतं की शांत बसतील ते ठाकरे कसले। आता याच ठाकरेंच्या हुकुमी एक्क्यानं भाजपाला आणि शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्याचं काम याच ब्रह्मास्त्रांनी केला, असंही बोलताना ते म्हणाले। यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना दिसत आहे। मित्रांनो, काल देशाची सर्वात मोठी निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रेल्वे कामगार सेनेने मिळवलेला विजय आपण पाहिलं, आणि ठाकरेंनी केलेला जल्लोषही आपण पाहिलंच असेल। त्यानंतर मात्र आता उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ठाकरेंची शिवसेना यांनी यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि महापालिकेची निवडणूकमध्ये सर्वात मोठा विजय संपादन करण्याचा अगदी जवळ आल्याची माहितीही एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वैर्य निर्माण होण्यास सुरुवात होत आहे। याच अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे ठाकरेंचा हुकुमी एक्का असणारा हा नेता आणि त्यांच्यासोबत असलेल्या असंख्य शिवसैनिक हे ठाकरेंच्या सोबत उभे राहिले आहेत। मित्रांनो, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, आणि या शिवसेना पक्षाची स्थापना केल्यानंतर शेकडो नाही तर हजारोच्या संख्येने असंख्य मराठी माणसं हे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी ठाकरेंसोबत कडवट शिवसैनिक म्हणून उभे राहिले। आज त्या शिवसैनिकांनी ठाकरेंना हाक दिल्या असून आज ते शिवसैनिक म्हणत आहेत की जसे आम्ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत होतो, अगदी त्याच ताकदीने त्याच जोशाने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे आहोत। कारण आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उपकाराची परतफेड आम्हाला करायची आहे। म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ मंडळी आता म्हणत आहेत की आम्ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की आम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत एकनिष्ठ राहू व शिवसैनिक राहू। आज तो शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत, आणि आम्ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून, त्यांचे रक्त म्हणून, त्यांची सावली म्हणून आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत। आणि काल त्यांची एक ऐतिहासिक सभाही पार पडली। या सभेमध्ये जवळजवळच्या संख्येने कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे हजर असताना पाहावयास मिळाले। यावेळी या कडवट आणि सच्च्या शिवसैनिकांनी एकच नारा देत म्हणालं की आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत। आणि या शिवसैनिकांचा जल्लोष बघून, या शिवसैनिकांचा आवाज बघून ठाकरे सुद्धा म्हणाले, हेच ते ब्रह्मास्त्र आहे, आणि हेच ते ब्रह्मास्त्र घेऊन मी येणाऱ्या सर्वच निवडणुका लढणार आहे। तर मित्रांनो, हे शिवसैनिक येत्या काळामध्ये ठाकरेंना मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवण्यास मदत करेल, आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फडकेल। तर दुसरीकडे बघायला गेल्यास मित्रांनो, काल एका सर्वेनुसार असे निकाल आले की मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये एकटे ठाकरे हे 125 ते 135 नगरसेवक निवडून आणतील असा अंदाज यावेळी या सर्वेमधून बांधण्यात आला होता। तर महायुतीमधील भाजप पक्षाला 65 ते 70 जागा मिळतील असंही या सर्वेमध्ये सांगण्यात येत आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25 ते 30 नगरसेवक निवडून येतील असंही अंदाज या निकालामध्ये सांगण्यात आला। तर राज ठाकरे यांना 20 ते 25 जागा मिळतील असाही अंदाज यावेळी बांधण्यात आला आहे। दुसरीकडे आपण पाहाव्यास गेलो तर मित्रांनो, हायकोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे जेव्हा आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कोणी नसल्यामुळे ते भलते चिडले होते, आणि त्याचाच राग मनामध्ये धरून त्यांनी भाजपाला आणि शिंदेंना धक्क्यावर धक्के दिले आहे।
त्याचे द्यायचे उदाहरण झाले तर नारायण राणे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे म्हणावे लागेल. आता हे सरन्यायाधीश भूषण गवई हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे शिंदे गटामध्ये आमदारांची धावपळ वाढताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिंदे सोबत असलेले आमदार हे आता पुन्हा लटकणार का, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा हा फडकण्याचे चिन्ह 90% तर म्हणता येईल. आणि या भाजपा व शिंदेचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये होण्याचे चिन्हही दिसत आहे. तर तिसरीकडे बघायला गेलं तर मित्रांनो, ज्या महाविकास आघाडीला ईडी सीबीआयची भीती वाटत होती त्याच ईडी आणि सीबीआयला आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी झापलं आहे व त्यांना खडेबोलही सुनावला आहे. त्यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की सीबीआयने कोणत्या हक्काने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खालच्या पातळीला उतरले, त्यांना कोणी अधिकार दिला, जे सर्वांना तुरुंगात टाकत गेले. येथे न्यायालय आहे, न्यायालय याबाबत विचार करेल, पण तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कसे काम करतात, कोणाच्या आदेशावरून करतात, असंही यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीला झापलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये या ईडीचा प्रभाव कुठेही असताना दिसत नाही आहे. आता हीच ईडी शांत झाली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीला झापल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता निवडणूक आयोगाकडे वळवला आहे. त्यानंतर ते आपला मोर्चा शिवसेना पक्ष चिन्ह कोणाचं या निकालाकडे वळवणार आहेत. तर मित्रांनो, भाजपाने आजपर्यंत ईडी सीबीआयच्या साथीने केलेले एक एक प्रकरण आता भाजपावरच चांगलेच पलटायला सुरुवात झाली आहे. कारण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जसं ईडीला झापलं होतं त्यावरून आता ईडी ही शांत झाली आहे आणि त्यासोबतच भाजपाही सुद्धा आता शांत झाली आहे व त्यांनाही कळून चुकलं आहे की सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवई म्हटले होते की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यासमोर वाकून काम करणारा मी व्यक्ती नाही, जे काही निकाल द्यायचा आहे मी ते येत्या काही दिवसात महाराष्ट्र व देशाच्या समोर आणेन, कुठल्याही प्रकारचा दबाव माझ्या कामामध्ये नकोय, असंही त्यांनी यावेळी काल बोलताना म्हणाले. तर मित्रांनो, आपण बघणारच आहोत की येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊन ठाकरेंची शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहे व एकनाथ शिंदे यांच्या आमदारासहित एकनाथ शिंदे हे सुद्धा लटकणार आहे व भाजपाचा जो डाव महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला धरून चालला होता तो डाव सुद्धा आता सरन्यायाधीश भूषण गवई हे हाणून पाडणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नक्की काय होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. Thank you.